आता छावा न्यूज आवाज जनतेचा. रोज नवा विषय, नवी चर्चा आपण वेगवेगळ्या आपल्या भागातील दाखवत आहोत. तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. अशाच नवीन नवीन बातम्या रोज पहा. आज पत्रकार दिनानिमित्त लोकमंगल मल्टीस्टेटतर्फे पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. त्यानिमित्तानं आज आपण साहेबांशी चर्चा करणार आहोत. नाव सांगा आपलं. नमस्कार, मी पांडुरंग डोलारे, संचालक लोकमंगल मल्टीस्टेट, सोलापूर. आपल्याकडे काही योजना आहेत, म्हणजे समजा नवीन पुरुष आहेत किंवा मुलं आहेत, त्यांना जर एखादा उद्योग व्यवसाय सुरू करायचा म्हटलं, मग तो कुठल्याही समाजातला कुठल्याही घटकाचा असो, तर त्यांच्यासाठी काय योजना कशा प्रकारे आपण उपलब्ध करून देता? योजना म्हणजे माजी सहकार मंत्री आदरणीय सुभाषबापू देशमुख साहेब आणि युवा नेते रोहनदादा देशमुख यांच्या प्रेरणेमधून जे काय लोकमंगल मल्टीस्टेटची स्थापना झालेली आहे, तर त्याचा उद्देशच होता की एक सर्वसामान्य लोकांना, सर्वसामान्य युवकांना कर्जाची सुविधा व्हावी, सहजासहजी कर्ज वितरण व्हावं, उद्योगधंदे वाढावे आणि जी काही सुशिक्षित बेरोजगाराची संख्या वाढत झालेली आहे, तर उद्योजक निर्माण व्हावे, या उद्देशानं आज लोकमंगल मल्टीस्टेट ढोकी शाखेमध्ये आज बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जे काय आज पत्रकार दिन आयोजित केला होता, त्यानिमित्तानं आपल्याला भेटण्याचा योग आला. तर आपण ढोकी परिसरातील सर्व पत्रकार बांधवांचा ढोकी शाखेतर्फे आपण सर्वांचा सत्कार पण केला. आणि आज जर पाहायला गेलं तर लोकमंगल मल्टीस्टेट जर पाहायला गेलं तर आज 25 वर्ष पूर्ण झाले लोकमंगलला. आणि त्याच्यामध्ये जर पाहायला गेलं लोकमंगलचा, तर आज TVचा बघितल्या तर एक सर्वसामान्य लोकांच्या जनतेचा विश्वास आहे लोकमंगलवर आणि आदरणीय बापूसाहेबावर, रोहनदादावर. यांच्या माध्यमातून आज बँकेच्या 700 कोटीपेक्षा जास्त TV आहेत. आज पाहायला गेलं तर कर्ज वितरण 450 कोटी कर्ज वितरण झालेलं आहे. आणि जी काय आपली बँकेची जी काय उलाढाल आहे आत्तापर्यंत, तर 1150 कोटी रुपयाची उलाढाल झालेली आहे. या माध्यमातून आज जी काय सरकारने सर्व समाजातील लोकांना कर्ज पुरवठा व्हावा ह्या उद्देशानं जी काही वेगवेगळ्या योजना काढल्यात, उदाहरणार्थ अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, त्यातनंतर OBC महामंडळ आहे. आज पर्यटन क्षेत्रामध्ये जी काय महिलांचं सक्षमीकरण व्हावं म्हणून जी काय आई योजना काढलेली आहे. त्याच्यानंतर बघायला गेलं तर बसवेश्वर महामंडळ आहे, त्याच्यानंतर वसंतराव नाईक महामंडळ आहे. त्यानंतर म्हणजे जेवढे पण समाज आहेत, म्हणजे आज लोकांना वाटतं की फक्त अण्णासाहेब पाटील म्हणजे मराठा समाजासाठीच योजना आहे का, तसं नाही. तर सर्व समाजातील, सर्व जाती धर्मातील युवकांसाठी जी काय महामंडळं काढलेली आहेत, त्याच्यातर्फे आज आपण त्यांना बगर व्याजी कर्ज देतो आहे. म्हणजे कर्ज तर आपण त्यांना देणार आहेत, पण त्याचं व्याज जे आहे ते शासन भरतं आहे. आणि हे सर्व योजना आज आपण लोकमंगल मल्टीस्टेटच्या मार्फत संपूर्ण आज महाराष्ट्र असेल किंवा कर्नाटकाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण, या 2 राज्यांमध्ये आपण ही योजना राबवत आहोत. बरं, आपण या योजनेविषयी समजा आता मलाच फॉर्म भरायचे वैयक्तिक, पण मला त्याच्यामधलं काही माहिती नाही, तर त्याचं आपण कसं हे करता? हां, आज सर्वांना माहिती नाही, तर आपल्या जेवढ्या पण ब्रँच आहेत लोकमंगल मल्टीस्टेटच्या, धाराशिव जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर कळंबला आहे, ढोकीला आहे, जागजी आहे, मुरुड आहे, धाराशिवमध्ये आहे, तुळजापूर आहे, परांडा आहे, भूम आहे. आपल्या 8ही तालुक्यामध्ये लोकमंगल मल्टीस्टेटच्या ब्रँच आहेत. त्या ब्रँचमध्ये जे काय आमचे इथले ब्रँच मॅनेजर आहेत, त्यांच्याकडे जर गेलं तर तुम्हाला ते सर्व माहिती देतात की तुम्हाला कर्ज मिळण्यासाठी काय कागदपत्राची आवश्यकता आहे, तुमचं LY काढणं असेल, तुम्हाला त्यानंतर डॉक्युमेंटची काय पूर्तता करायचं असेल, तुमचा सिव्हिल चेक करायचा असेल, तर सर्व सुविधा शाखेमध्ये उपलब्ध आहेत. नावी समाजासाठी काही योजना आहे? हो, नाभिक समाजासाठी 10 लाखापर्यंत आपण त्यांना, 1 लाखापासून 10 लाखापर्यंत त्यांना त्यांचा व्यवसाय उभा करण्यासाठी कर्ज देतो आहे आपण त्यांना. त्याचं जे काय व्याज आहे हे शासन भरणार आहे त्यांचं. त्यांनी जर दर महिना रेग्युलर हप्ते भरले तर त्यांना म्हणजे मुद्दलच फक्त भरायचे त्यांना. असं सर्व समाजासाठी योजना लोकमंगल मल्टीस्टेटमार्फत राबवल्या जातात. आपल्यासोबत नाव सांगा सर आपलं. नमस्कार, माझं नाव बुकन सुदर्शन, मी लोकमंगल मल्टीस्टेट रिजनल मॅनेजर आहे. सध्या माझ्याकडे 4 शाखा आहेत आपल्या इथल्या भागामधल्या, त्याच्यामध्ये ढोकी, मुरुड, कळंब आणि जागजी. आज आपल्या या पूर्ण 4 शाखेमध्ये पूर्ण महामंडळाचे सर्व कर्जांचं वितरण केलं जाते. त्याचबरोबर आपल्याकडं
प्रधानमंत्री सूक्ष्म म्हणजे फूड प्रोसेसिंग जे आहे ते पण कर्ज वाटप केलं जातं. त्याचबरोबर आपल्याकडं जे तीर्थक्षेत्र आहेत तेरासन किंवा जे काय आपल्या परिसरामध्ये तीर्थक्षेत्र आहेत त्या तीर्थक्षेत्रासंदर्भातली जी पर्यटन विभागाची योजना आहे आई योजना म्हणून त्या योजनेअंतर्गत पण कर्ज वाटप केलं जातं. ह्यामध्ये फक्त जी महिलांसाठी ते कर्ज वाटप आहे, सर्व जातींच्या महिलांना त्यामध्ये कर्ज दिलं जातं महामंडळाचं जसं आहे त्याच पद्धतीनं त्या आई योजनेचं पण कर्ज आहे. तर पहा खूप साऱ्या योजना आहेत. तरी तरुण पिढीनं आता सगळ्यांना वाटते पत्रकार खूप निर्भीडपणे बोलतो, पण मुलांनो खरंच आहे खूप साऱ्या योजना आहेत. कुणीकडे तरी वेगळ्या वाटेला जाण्यापेक्षा बँकेकडून कर्ज घ्या, चांगला उद्योग करा, चांगल्या मार्गाला लागा आणि आनंदानं जीवन जगा. धन्यवाद.